मित्रांनो, ड्रीम होम माडा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ हा माडा लॉटरीमधील सर्वात महत्त्वाची अशी स्कीम तिच्या संदर्भात आहे. स्कीमचं नाव आहे ANP नोवा बालेवाडी. यामध्ये 2 BHK 100 अपार्टमेंट समाविष्ट केलेले आहेत. स्कीम कोड क्रमांक 884 हा असून यामधील 2 BHK हे डबल बाल्कनी सोबत आहेत. या एरियामध्ये ॲव्हरेज रेंट ॲटलिस्ट 25,000पर्यंत आपल्याला भेटू शकतो. तर चला मग आपण पाहूयात स्कीम संदर्भात डिटेल व्ह्यू. टोटल बिल्डअप एरिया आहे या स्कीमचा 73 स्क्वेअर मीटर ते 81 स्क्वेअर मीटर आणि कार्पेट एरिया आहे 50 स्क्वेअर मीटर ते 51 स्क्वेअर मीटर. या ठिकाणी आपल्याला टोटल कॉस्ट लागणार आहे 24.5 लाख ते 27 लाख व GST रजिस्ट्रेशन फी आणि सोसायटी वगैरे इतर चार्जेस हे जवळपास 5 ते 7 लाख रुपये लागू शकतात. यामध्ये टोटल 100 फ्लॅट्स 2 BHK समाविष्ट करण्यात आलेले आहेत. मार्केट रेट प्रमाणे जर पाहिलं तर इथं 2 BHK 85 लाख टू 1.2 CR पर्यंत जातो. बाल्कनी समाविष्ट आहे. कुठलेही लिटिगेशन या स्कीममध्ये नाही आहे आणि महारेराच्या साईटवर 31/12/2025 ही डेट ऑफ कम्प्लिशन या प्रोजेक्टची देण्यात आलेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक नोंद घ्यायची आहे. ही एकदम प्राईम सोसायटी असून पॅन कार्ड क्लबच्या अगदी जवळ आहे आणि बालेवाडीच्या एकदम प्राईम लोकेशनमध्ये ही सोसायटी येते. तर सर्वात जास्त रेटेड सोसायटी या वेळेच्या स्कीममध्ये ANP नोवा असणार आहे. कनेक्टिव्हिटी संदर्भात पाहू. याच सोबत आपल्याला बालेवाडी स्टेडियमपासून 1 किलोमीटर अंतरावर असणार आहे ही सोसायटी. मुंबई पुणे बायपासपासनं पण 1 किलोमीटर अंतर असणार आहे. वाकड फ्लायओव्हर 3 किलोमीटर अंतरावर असणार आहे. पॅन कार्ड क्लब हा 3.5 किलोमीटर अंतरावर असणार आहे. जर आपण पाहिलं तर E² यापासनं 8.5 किलोमीटर अंतरावर आहे. पुणे स्टेशन हे 14 किलोमीटर अंतरावर असणार आहे. तर पुणे एअरपोर्ट हे 22 किलोमीटर अंतरावर असणार आहे. आपण जर पाहिलं तर या सर्व लँडमार्कमुळे या सोसायटीची व्हॅल्यू एकदम वाढत आहे आणि हा एरिया ही प्राईम आहे. चला तर मग आता महारेरा साईडवर डेट ऑफ कम्प्लिशन आपण पाहू. सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी सर्च प्रोजेक्टमध्ये महारेरा नंबर टाकायचा आहे. त्यानंतर यस करायचे आहे. यस केल्यानंतर कॅप्चा फिल करायचा आहे. मित्रांनो, आपण पाहू शकतो की इथे 31/12/2025 ही प्रपोज्ड कम्प्लिशन डेट आहे. चला आपण आता या बिल्डिंगच्या लेआउट संदर्भात थोडी माहिती घेऊया. आपण म्हाडाच्या वेबसाईटवर आल्यानंतर पुणे महामंडळाला सिलेक्ट करून सर्च बॉक्समध्ये आपल्याला 884 टाकून स्कीमवर यायचे आहे. असा या बिल्डिंगचा मास्टर प्लॅन आहे. आपण पाहत आहोत याप्रमाणे या बिल्डिंगमध्ये 2 IT टॉवर, 1 म्हाडा बिल्डिंग आणि बिल्डरची ABCDE अशी असणार आहेत. म्हाडाची बिल्डिंग ही संपूर्ण 12 मजल्यांची असणार आहे व स्वतंत्र 2 व्हीलर पार्किंग असणार आहे आणि 4 व्हीलर कॉमन पार्किंग असणार आहे. चला तर आपण आता मेन लेआउट पाहूया. यामध्ये कॉर्नरचे 4 फ्लॅट यांचा एक कॉमन लेआउट आहे व आतमधली 8 फ्लॅट यांचा एक कॉमन लेआउट आहे. कॉर्नरच्या 4 फ्लॅटला एंट्रन्सला आपल्याला सर्वप्रथम लिव्हिंग रूम लागतो. त्यानंतर किचन लागेल. किचनला ट्राय बाल्कनी आहे. या ठिकाणी लिव्हिंग रूमला बाल्कनी नाही आहे. त्यानंतर मास्टर बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे
व चिल्ड्रन्स बेडरूम आहे. चला तर मग आता आपण सेंटरच्या एक सॅम्पल प्लॅनचा लेआउट पाहू. यामध्ये फक्त लिव्हिंग रूमला एक बाल्कनी इन्क्लूड करण्यात आलेली आहे. जसं की आपण पाहत आहोत, स्टेअर केसच्या बाजूला 2 लिफ्ट आहेत व त्याच्या लेफ्ट व राईट साईडला 2-2 अशी 8 2BHK आहेत. प्लॅन पाहणार आहोत तो सेंट्रल 2BHKचा आहे. यामध्ये फक्त एक बाल्कनी इन्क्लूड होत आहे. लिव्हिंग रूमला एक बाल्कनी एक्स्ट्रा भेटणार आहे. लिव्हिंग रूमला एक बाल्कनी आहे. किचनला एक ड्राय बाल्कनी आहे व त्यानंतर चिल्ड्रन्स बेडरूम व मास्टर बेडरूम असा कॉमन प्लॅन आहे. यासोबत 8th फ्लोअरला एक रेफ्युजी एरिया ॲड होत आहे. आपण आता प्रोज व कॉन्स पाहूयात. यामध्ये गुड कनेक्टिव्हिटी, मेट्रो स्टेशनच्या जवळ आहे, हाय रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहेत, हे प्रोज आहेत. मला तरी या स्कीममध्ये फक्त एकच कॉन वाटतो, तो म्हणजे की कॉर्नरचे जो 4 फ्लॅट आहेत ना, त्यांना एक लिव्हिंग रूमची बाल्कनी नसल्यामुळे तो एक डिसॲडव्हान्टेज या सोसायटीला आपण फ्लॅट सिलेक्ट करताना आहे. धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, लाईक करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओत.